घरकुल योजना ग्राम पंचायत सातेगांव में हुए भ्रष्टाचार संबंधी जानकारी देते एक ही व्यक्ति ने दोहरा लाभ लेते घरकुल योजनाओं का लाभ उठाया। इस बात की शिकायत शासन को देने के बाद भी कोई कदम नहीं उठाए गए। इस बात से क्षुब्ध होकर जानकारी देने एक पत्रकार परिषद का आयोजन मराठी पत्रकार संघ में दिनांक 5 सितंबर को किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। सदर प्रकरणात आम्ही 1 वर्षापासून या जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवत आहोत आणि या जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे व त्यानुसार आम्ही सर्व पुरावे सुद्धा सीओ यांना दाखल केलेले आहे आणि विभागीय आयुक्त यांना सुद्धा दाखल केलेले आहे। परंतु आज काय होत आहे, कुठल्या तरी राजकीय प्रेशर किंवा एकामेका अधिकारी वाचवण्यासाठी तुम्ही मुद्द्यावर या मूळ मुद्द्यावर डायरेक्ट कुठेतरी हे वाचवण्यासाठी। नमस्कार, मी चंद्रशेखर मेहरे। आम्ही 11/11/22 पासून घरकुलाच्या भोगळ कारभाराविषयी जिल्ह्यातील लढत आहोत। संबंधित या कार्यात आजपर्यंत जिल्हा स्तरावर सर्वांना मी माहिती दिली असताना यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याकरता आम्ही सीओ विभागीय आयुक्त यांना सर्वांना निवेदन देऊन मागे 4 दिवस अंजनगाव येथे उपोषण, तर आता 8 दिवस 14 ऑगस्टपासून आम्ही आमरण उपोषण केले होते। सदर उपोषण करताना एक बाब लक्षात आली की या देशात स्वातंत्र्य नाही व आजही इथली जनता, सर्वसामान्य जनता हे अधिकाऱ्यांची गुलाम झालेली आहे। एकाच प्रकरणात ह्या अधिकाऱ्यांनी 4 अहवाल दिले वेगवेगळे व प्रत्येक अहवालामध्ये यांनी गावस्तरीय राजकारणी तसे पंचायत समिती तसे जिल्हास्तरीय सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न केलेले आहेत। आधी एकाच दिवशीच्या 18 तारखेच्या 18/8च्या एका अहवालमध्ये सीओ साहेब म्हणतात की याच्यामध्ये दोषींवर कारवाई प्रस्तावित आहे व त्याच दिवशी दुसऱ्या पत्रात म्हणतात की यामध्ये कोणीच दोषी नाही। आता सीओ साहेब जर म्हणतात की याच्यामध्ये कोणी दोषी आहे किंवा नाही, डॉक्युमेंट सर्व तपासल्यावर आमच्या समोर चौकशी मागितल्यानंतर हे लोक आमच्या समोर चौकशी करत नसल्या कारणाने हा पूर्ण घोळ होत आहे। व आज आम्ही अखेर मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे आता आम्ही अखेर जनहित याचिका ही कोर्टात दाखल करून संपूर्ण अमरावती जिल्ह्याची तपासणी यामध्ये मागितलेली आहे।